आणि मुंबईमध्ये पहिल्याच पावसात मिलीमीटरची सेंचुरी झाली आहे। मुंबई शहरात रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत 184 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सकाळी 6 पर्यंतच्या 8 तासात 190 मिलीमीटर पाऊस झालाय, तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये सकाळी 6 पर्यंतच्या 8 तासांमध्ये 154 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलेला आहे। त्यामुळे पश्चिम उपनगर असतील, पूर्व उपनगर असतील, पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे आणि 100 मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे। पश्चिम उपनगरांमध्ये 190 मिलीमीटर तर पूर्व उपनगरांमध्ये 154 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर जोरदार पाऊस बरसलेला आहे आणि या पहिल्याच पावसामध्ये मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर दोन्हीही भागांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। पश्चिम उपनगरांमध्ये 190 मिलीमीटर तर पूर्व उपनगरांमध्ये 154 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सकाळी 6 पर्यंतची ही आकडेवारी आहे। तर मुंबई आणि महानगर परिसरात पुढच्या 3 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आधीच रात्रभर झालेल्या पावसानं तारांबळ उडालेली असताना, पाणी साचलेलं असताना पुढचे 3 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईमध्ये काल मान्सून सक्रिय झाल्यावर पावसाची संततधार सुरू आहे। काल रात्रीपासून मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, नालासोपारा, वसई विरार या भागांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे। मुंबईकरांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती आणि तो पाऊस आता मुंबईवरती बरसतोय। JVLR, दादर, माटुंगा, किंग सर्कल आणि कुर्ला परिसरात पाणी साचलं होतं, तर ठाण्यातही पावसाची संततधार सुरू आहे। तर मुंबईतल्या काही भागात रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली आहे। पहिल्याच पावसात लोकल वाहतुकीचा बोजवारा उडालाय। मुंबईमध्ये मध्य रेल्वेची आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने धावतीये। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं तर पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिराने धावतीये। अंधेरी साकीनाका परिसरात देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रस्ते वाहतूक मंदावली आहे। पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग पाण्याखाली गेलाय। साकीनाकाचा हा भाग आहे। सकाळी 7 वाजताची ही दृश्य आहेत। पार्क केलेल्या गाड्यांचं या पाण्यामुळे मोठे नुकसान होऊ शकतं। पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सकाळी 7 वाजता साकीनाका परिसरामध्ये हे चित्र पाहायला मिळालं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।